नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिओग्राफी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत. झारखंड हे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कांदळवन, दलदल प्रकारची वने आढळतात. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कुठले प्रकारचे वने आढळतात? तर त्याला कुठल्या प्रकारचे आढळतात? कांदळवन आणि दलदल. माजुली हे भारतातील सर्वात मोठे नदी बेट आहे. ते हे कुठे? आसाम या राज्यामध्ये. वली प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला आहे, तसेच अरवली पर्वतसुद्धा. धुळे शहर पांझरा नदीकाठी बसलेले आहे. नेफा हे भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुने नाव आहे. तर अरुणाचल प्रदेशचं जुनं नाव काय आहे? तर नेफा. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या किनारी बसलेले आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, अहमदाबाद हे शहर कुठल्या नदीच्या किनारी बसलेले आहे? तर साबरमती या नदीच्या किनाऱ्यावर बसलेले. नॉटिकल मैल हे एकक समुद्रामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात. एक नॉटिकल मैल बरोबर 1.852 किमी इतका अंतर आहे. जगातील पहिले हायड्रोजन रेल्वे जर्मनी देशात सुरू झाली. तर आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल, जगातील पहिले हायड्रोजन रेल्वे कुठल्या देशात सुरू झाली? तर जर्मनी या देशात सुरू झाली मित्रांनो. उत्तर प्रदेशानंतर बिहार राज्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. यूपीमध्ये सगळ्यात जास्त, त्यानंतर 2 नंबर कुठला आहे? तर बिहार या राज्याचा आहे. भारतात लोकसंख्येची घनता 324 प्रति चौरस किमी इतकी 2011च्या जनगणनेनुसार आहे. तर नाही, 2001च्या जनगणनेनुसार आहे. 2001च्या जनगणनेनुसार 324 आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार 382 प्रति चौरस किमी इतकी आहे. लक्षात घ्या. भारतीय प्रमाणक संस्था नवी दिल्ली शहरात आहे. गुरु या एका ग्रहावर शूमेकर या धूमकेतू आढळलेला आहे. तर शूमेकर हा धूमकेतू कुठे आढळला आहे? तर या गुरु या ग्रहावर आढळला आहे. लक्षात घ्या. देशातील एकूण द्राक्ष व केळी उत्पादनापैकी अनुक्रमे द्राक्ष 65% आणि केळी 50% उत्पादन महाराष्ट्रात होते. डिसेंबर 2008 केंद्र सरकारने गंगा नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे. तर गंगा नदीस राष्ट्रीय नदी केव्हा घोषित केलं आहे? तर डिसेंबर 2008 या वर्षी घोषित केलेलं आहे. लक्षात घ्या. आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांना तुंगभद्रा बहुउद्देशीय योजनेचा फायदा झालेला आहे. तर तुंगभद्रा बहुउद्देशीय योजनेचा फायदा कुठल्या 2 राज्यांना झाला आहे? तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 2 राज्यांना झालेला आहे. पंजाब, हरियाणा व राजस्थान या राज्याचा भाकरा नांगल प्रकल्पात सहभाग आहे. तर कुठल्या? पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. नागार्जुन सागर सिंचन प्रकल्प हा कुठे येतात? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. फराक्का धरण योजना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फराक्का धरण योजना कुठे आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. हिमालयाचे उत्थान होण्यापूर्वी सांगपो ही नदी अस्तित्वात होती. तर आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल का हिमालयाचे उत्थान होण्यापूर्वी कोणती नदी अस्तित्वात होती? तर सांगप्पो ही नदी अस्तित्वात होती. पैठण हे तीर्थस्थळ गोदावरी नदी गाठीवर वसलेले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव कुठला आहे? तर तानसा हा तलाव आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. जायकवाडी धरण कुठे आहे? तर गोदावरी नदीच्या सिंदफाना उपनदीवर वसलेले आहे. कुठे? जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या सिंदफाना उपनदीवर बसलेले. घाटगर पपडू स्टोरेज स्कीम ही प्रकल्प कुठे आहे? तर अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यात आहे. कुठला? घाटगर पपडू स्टोरेज स्कीम हा प्रकल्प कुठे? अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यात आहे. कोयना प्रकल्पाचा उद्देश जलसिंचन व जलविद्युत निर्मिती करणे हा आहे. वर्धा ही विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी. लक्षात घ्या, वर्धा कुठली नदी? विदर्भातील दक्षिण वाहिनी नदी. देशात नैऋत्य मान्सूनचे आगमन केरळ राज्यात कधी होते? तर 1 जूनला होते. सिकेखाईच्या शेंगाचा उपयोग तेल आणि साबण बनवण्यासाठी होतो. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत. उत्तर महाराष्ट्रातील तापीच्या खोऱ्यातील भाग
खानदेश म्हणून ओळखला जातो. तर तापीच्या खोऱ्यातील भागाला काय म्हणतात? खानदेश म्हणून ओळखलं जातं, लक्षात घ्या. मुंबईच्या पश्चिमेस अरबी समुद्र. मुंबई हा येथे खनिज तेल व नैसर्गिक बांबूचे साठे आहेत. मुंबईच्या पश्चिमेला अरबी समुद्रात मुंबई हा येथे खनिज तेल व नैसर्गिक बांबूचे साठे आहे, लक्षात घ्या. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी विविध प्रकारचे घनरूप पदार्थ बाहेर पडतात, त्यांना काय म्हणतात? पायरोक्लास्ट असे म्हटले जाते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.